अक्कलकोटमध्ये एक सरस्वती नावाची सोनारीण स्त्री होती. तिचे वागणे हे वेडसर असे, परंतु तिच्यावर महाराजांची पूर्ण कृपा होती. कधी कधी ती जनाबाईचे अभंग म्हणून गळागळा रडत आणि वेड्यासारखी रस्त्यातून फिरत असे. तिच्याजवळ चिंध्यांचे एक गाठोडे असे व एक गाडगे. या सोनारिणीचे वैशिष्ट्य असे की तिला स्वामींच्या वाक्यांचा अर्थ कळत असे. इतकेच नव्हे तर एखादे वेळी स्वामी महाराज रागावले आहेत आणि त्यांचा राग शांत होत नाही, त्यावेळेला सेवेकरी मंडळींनी मन्याबा आणि ही सरस्वती सोनारीण या शोधून आणत. मग पुढे मन्याबा व मागे ही सोनारीण हातात काठ्या घेऊन एकाने ज्ञानोबा तुकाराम आणि दुसऱ्याने बोडकीचे काय काम असे भजन करून नाचू लागत. ते दोघे असे बोलू लागतात स्वामी महाराजांचा राग शांत होई आणि महाराज मोठमोठ्याने हसू लागत. ते इतके की त्यांचे अंग व पलंग सर्व हलत असे. असेच एकदा नरसोबाच्या वाडीची काही लोक दर्शनास आली होती. त्यांनी स्वामींना प्रश्न केला की स्वामी, आपण कोण आहात? महाराज म्हणाले, मूळ पुरुष, वडाचे झाड, दत्तनगर. हे ऐकताच सोनारीण बोलली, वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रय रूपाने अवतरले आहेत. खरोखर त्या वेड्या सोनारिणीने असे उत्तर देता सर्वांना आश्चर्य वाटे. परब्रह्माच्या वाणीची उकल एक वेड्या स्त्रीस होई, ह्याला लीला नव्हे तर आणखी काय म्हणावे. तर मंडळी, या कथेचं तात्पर्यच हे की सर्व ब्रह्मांडाचे मूळ स्रोत स्वामी आहेत. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.